राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. रसिक हो नमस्कार. आज शनिवार 20 मार्च 2021 राजहंस प्रकाशनाद्वारे डॉक्टर संदीप श्रोत्री लिखित इंकाची देवदरी या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे. या सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. डॉक्टर संदीप श्रोत्रींनी पेरू आणि इक्वेडोर या देशात केलेल्या भटकंतीचं चित्रदर्शी प्रवास वर्णन करणारी ही जी प्रवास वर्णन माला आहे, त्या प्रवास वर्णन मालेतलं हे तिसरं पुस्तक. आजच्या प्रकाशनाच्या निमित्ताने काही सुहृदांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचाही योग आहे. एवढंच नाही तर या पुस्तकातला काही अंश देखील आपण ऐकणार आहोत. इंकाची देवदरी या पुस्तकावरचा शिवशाहीर श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे यांचा अभिप्राय सर्वप्रथम ऐकूया. डॉक्टर संदीप श्रोत्री यांना बाबासाहेबांचे आशीर्वाद अगदी लहानपणापासून लाभले आहेत. हे पुस्तक वाचताना वाचकांना एका पुरातन आणि अनोख्या संस्कृतीचा परिचय झाल्याचा आनंद होईल, मात्र त्याचवेळी वाचक अंतर्मुखही होतील असं बाबासाहेब म्हणतात. संदीपराव श्रोत्रींची पुस्तकं वाचून म्हणजे असं वाटतं आपणही वनवासात, कारण वनवासात इतका आनंद आहे. नवीन जग पाहायला मिळतं. 500-700 हजार 10,000 इतक्या वर्षापूर्वीची काय संस्कृती होती, माणसं कशी जगत होती, एकमेकावर प्रेम करत होती का, या सगळ्या गोष्टी मानवी जीवनामध्ये ज्या आज आपण पाहतो त्यावेळेला म्हणतात येतं. आता हे जे पुस्तक काढलं आहे, या पुस्तकाचं इंकाची देवदरी हे पहिल्यांदा मला पुस्तक पाहिल्यानंतर वाचल्यानंतर मला असं वाटलं की आमच्या देशामध्ये असे काही दऱ्या आहेत, अजून इतक्या महागात झाल्या नाही आहेत, इतक्या भागात फार मागे पडलेल्या नाही आहेत, पण आहेत. पुन्हा आता अबुझमाड आणि बस्तर हे जे भाग आहेत आजही अनसर्वेड अनडेव्हलप आहेत. त्यातल्या त्यात बस्तर खूप चांगलं आहे, पण अबुझमाड भागामध्ये जाणं अशक्य आहे. जाता येतं मला नाही जाता. मी पायी गेलो होतो, सगळे हिंडलो, पण मला तिथे जाता आलं. अजूनही मतदान क्वचित एखाद्या वेळेला, पण माणसाचा बळी देवाला दिला जातो. हे माणसं मागत राहिली, खरं आहे, पण मागत येईल म्हणून त्यांचं प्रत्यक्ष होऊ नये. त्यांच्याकरता काय करावं हे आपण पाहिलं आहे. मला वाटतं स्पॅनिश लोकांनी फार मोठी कामगिरी केली आहे, खरं आहे. ते त्या काही शतकांपूर्वी गेले आणि त्यांच्या करता त्यांनी जितके करता आणू शक्य होतं, पण पहिले ते त्यांनी कत्तली केल्या आणि त्यांचं चांदणी आणि सोनं लुटण्याकरता तुटून पडले. हे आम्हाला मान्य नाही. केल्याने देशात सभेत वगळी सदैत संचार, हे खरं आहे, पण तो देशातच करणं म्हणजे तो देश जिंकणं आणि त्या लोकांना गुलाम करणं हा अर्थ नाही करणं. त्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांनाही पण चांगल्या रीतीने वागवलं पाहिजे. आम्ही या लोकांना जिंकलं आणि त्याला गुलाम केलं. गुलामचे तांडे युरोपकडे जायला लागले. हे अभिप्रेत नाही. हे आमच्या भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत नाही. भगवान श्रीकृष्ण पण आसामच्या प्रदेशामध्ये गेले होते आणि त्यांनी तिथल्या लोकांचा काही उद्धार करण्याचा प्रयत्न केला, हे खरं आहे. काही लग्न संबंधही पण घडलेले. रामायणाचा महाराष्ट्र हा असाच होता आणि त्यातच तो महाराष्ट्र बनला, पण महाराष्ट्र बनावा याकरता लोकांनी प्रयत्न केला. आज इंकाच्या प्रदेशामध्ये आपण जातो, सहलीच्या निमित्ताने जातो, आपण ते सगळं पाहून खुशही होतो आणि थोडे अंतर्मुखही होतो. संदीपरावजी इतकं छान लिहिलं आहे की लिहित असताना असं वाटलं की आपणही आत्ता काही दिवस नक्की त्याच्यातच आहोत. त्यांचं जीवन पाहतो, त्यांचं उणेपणा, त्यांची उणीव ही पण लक्षात येते. पण हे पुस्तक वाचनीय आहे ते अशा करता आहे की एका नव्या जगाचा परिचय आपल्याला घडतो आणि म्हणून नवा परिचय, नवं जग, पण ते आपलेच कृती आहेत, आपले मित्र आहेत, आपले बांधव आहेत, आपल्याचपैकी त्या भगिनी तिथे आहेत. राजा मरण पावला
त्यालाही राजा होता, पण राजा बरोबर की दासीचे सकट जरा पोळत असत. आता त्याला पण काही ठीक आहे, पण त्याच्या बायका पोळायला आणि त्याच्या नोकर चाकराचा काय पोळायचं कारण, त्याच्यावर प्रेमच केलं पाहिजे. त्याला आपण अधिक मुक्त चांगल्या रीतीने वागवण्याचा प्रयत्न केला. व्यवसायाने डॉक्टर असलेले परंतु साहित्यामध्ये अभिरुची असलेले राजहंस प्रकाशनाचे संपादक, लेखक आणि डॉक्टर संदीप श्रोत्री लिखित प्रवास वर्णनमालेतील सर्व पुस्तकांचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे या पुस्तकाबद्दल काय म्हणतात ऐकूया. मित्रहो, डॉक्टर संदीप श्रोत्री हे अतिशय अनवट व्यक्तिमत्व आहे. त्यांचा एक पाय हा साताऱ्यामध्ये स्थिरावलेला असतो, पण दुसरा पाय ना तो जगातल्या वेगवेगळ्या आणि अतिशय अनवट स्थानांच्या मध्ये वावरत असतो. त्यामुळेच त्यांची प्रवास वर्णनं ही सुद्धा अतिशय वेधक बनलेली असतात. आत्ताच्या त्यांच्या प्रवास वर्णनाच्या मालिकेतलं तिसरं पुस्तक इंकाची देवदरी हे प्रकाशित होत आहे. संदीप श्रोत्रींच्या प्रवास वर्णनांचं वाचन जेव्हा मी करतो ना, तेव्हा मला नेहमी असं वाटतं की या माणसाचं नाव संदीपच्या ऐवजी विष्णू असायला पाहिजे होतं. म्हणजे विष्णू जसा चतुर्भुज असतो की नाही, आणि त्याच्या एका हातात शंख, एका हातात गदा, एका हातात कमळ, एका हातात सुदर्शन चक्र, अशी 4 आयुध ही 4ही हातांमध्ये असतात. त्याप्रमाणे संदीप श्रोत्रींच्याही हातामध्ये 4 वेगवेगळी आयुधं असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते व्यवसायाने सर्जन आहेत. त्यामुळे एका हातात त्यांच्या स्काल्पेल असते. लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत, त्यामुळे दुसऱ्या हातामध्ये दुर्बीण असते. पण त्याच्या जोडीला आणखी 2 आयुध ते स्वतःबरोबर वागवत असतात. ती 2 आयुध म्हणजे एक त्यांचा कॅमेरा आणि चौथा आयुध म्हणजे त्यांची लेखणी. आणि त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये या कॅमेरा आणि लेखणी या 2 आयुधांचा अतिशय प्रभावी उपयोग आपल्याला दिसून येतो. त्यांचं व्यक्तिमत्व हे इतकं चौफेर आहे की त्यांचं प्रवास वर्णन हे फक्त त्या स्थळाचं वर्णन न राहता त्या स्थळाच्या इतिहास भूगोलाबरोबरच तिथलं लोकजीवन, तिथली वैशिष्ट्य आणि या सगळ्याच्या जोडीला आपल्या मूळ जमिनीशी त्याचा असलेला सांधा, या सगळ्या गोष्टींचं एकत्रित वर्णन हे संदीप श्रोत्रींच्या प्रवास वर्णनांमधनं आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यामुळे ही प्रवास वर्णनं म्हणजे नुसती कोरडी वर्णनं न राहता एखाद्या रंजक कादंबरीसारखी प्रवाही आणि अतिशय वाचकाला आपल्याबरोबर वाहून देणारी अशी बनतात. संदीप श्रोत्रींच्या शैलीचं हे वैशिष्ट्य हे त्यांच्या आत्तापर्यंतच्या पुस्तकांमधनं जसं जाणवलेलं आहे, तसंच या इंकाची देवदरीमध्ये सुद्धा प्रत्ययाला येतं. माचू पिचू आणि एकूणातच दक्षिण अमेरिका हा भाग हा आपल्या दृष्टीने पृथ्वीचं अगदी विरुद्ध दिशेचं टोक. त्या ठिकाणी वाचकाला हाताला धरून संदीप श्रोत्री हे त्याला त्या सगळ्या भागामध्ये हिंडवतात. नुसते हिंडवत नाहीत, तर तो संपूर्ण भाग हा आपल्या लेखणीच्या आणि आपल्या कॅमेऱ्याच्या प्रभावाने त्या वाचकाला प्रत्यक्ष डोळ्यापुढे उभा करत अशा पद्धतीने जाणवून देतात. ही सगळी वैशिष्ट्य ही इंकाची देवदरी या पुस्तकातून सुद्धा तुम्हा सगळ्यांच्या प्रत्ययाला येतील याची मला खात्री आहे. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये पुस्तकाचं अत्यंत नेटकं आणि देखणं मुखपृष्ठ बनवणाऱ्या
आणि आतली अंतर्गत सजावट करणाऱ्या तृप्ती देशपांडे यांचाही मोलाचा वाटा आहे. राजहंस प्रकाशनचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांनी संदीप श्रोत्रींच्या या प्रवास वर्णनांना नेहमीच आवर्जून राजहंसच्या दालनामध्ये विशेष स्थान दिलेलं आहे. संपूर्ण राजहंसी टीम ही या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहभागी होती. त्यात आमचे मुद्रक आहेत प्रसन्न परांजपे, शिवदास, त्याच्या जोडीला या सगळ्याची रचना केलेली मनोहर दांडेकर आणि मुग्धा दांडेकर हे जोडपं आहे. या कार्यक्रमाचा संपूर्ण पडद्यामागचा भार ज्यांनी उचलला ते केतकी गद्रे आणि पार्थ अभ्यंकर आहेत. आणि एकूणातच सगळी राजहंसी टीम या सगळ्या निर्मितीच्या कामामध्ये सहभागी झालेली होती. संदीप श्रोत्रींच्या या अत्यंत अनवट आणि आगळ्या वेगळ्या प्रवास वर्णनाला साजेशी अशी सजावट या सगळ्या राजहंसी टीमनी करून दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना हे पुस्तक भावेल याची मला खात्री वाटते. संदीप श्रोत्रींचं मी या नवीन पुस्तकाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या कॅमेऱ्यातून जगाच्या वेगवेगळ्या आणि अतिशय विस्तृत आणि अनवट अशा भागांचं दर्शन वाचकांना घडावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आपण ऐकणार आहोत साताऱ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक ऐक्य या वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक श्रीयुत वासुदेव कुलकर्णी यांचं इंकाची देवदरी या पुस्तकाबद्दलचं मत. श्रीयुत वासुदेव कुलकर्णी यांनी डॉक्टर श्रोत्री यांच्या सर्व लेखांचं प्रथम वाचन आणि संपादन केलं आहे. कालौघात लोप पावल्याने आता अज्ञात भासणाऱ्या इंका संस्कृतीचा वेध घेण्याच्या डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या अत्यंत स्तुत्य प्रयत्नाबद्दल ते बोलत आहेत. प्राचीन काळात पेरू या देशामध्ये अत्यंत विकसित झालेल्या इंका संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ग्रंथमालेतला इंकाची देवदरी हा डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या ग्रंथमालेतला तिसरा ग्रंथ. जे जे आपणाचे ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, याच जिज्ञासेने डॉक्टर श्रोत्री यांनी विद्यार्थी दशेपासून आपल्या पायाला भिंगरे बांधले आणि अज्ञाताचा वेध घेतानाच इतिहास, निसर्ग, पर्यावरण, जंगले, पक्षी, तिथली संस्कृती याचाही वेध घ्यायला सुरुवात केली. ते पेरू देशात गेले आणि पेरू देशातल्या इंका या काळाच्या उदरात गडप झालेल्या संस्कृतीचा वेध घेताना इतिहासाच्या सत्याची बाजूही सातत्याने अभ्यासत राहिले आणि त्यांची ही सारी प्रवास वर्णने अत्यंत रोचक, ललितरम्य ठरली. त्याचं कारण इतिहासात ते रमत नाहीत, तर इतिहासाच्या त्या प्राचीन काळात ते आपल्याला घेऊन जातात. शेकडो मेट्रिक टन वजनाच्या दगडातून बांधलेली बांधकामे गेली हजारो वर्षे त्या सुरू असलेल्या पाण्याच्या नळयोजना आणि त्याही दगडात कोरलेल्या, हे सगळे कसे घडले हे जर वाचायचे असेल तर त्यासाठी इंकाची देवदरी हे ग्रंथ हा पाहायला जावा. हे फक्त प्रवास वर्णन नाही, तर पाषाण बोलके करणारे आणि संस्कृतीचा विनाश करवणाऱ्या आक्रमकांच्या तथाकथित अत्याचारांचा सत्य इतिहास आपल्यासमोर मांडणारे असे पुस्तक आहे. आक्रमकांनी अनेक संस्कृत्या नष्ट केल्या, पण त्यातूनही काळाच्या उदरात अनेक संस्कृत्यांचे अवशेष मागे राहिले. त्यातलेच हे सारे अवशेष डॉक्टर श्रोत्री यांनी अभ्यासले आहेत, पाहिले आहेत आणि त्याचे वर्णन त्यांनी अत्यंत रोचकपणे वाचकांच्या समोर मांडले. तर त्यांच्या या प्रवास वर्णनाचा आणि पुस्तकांचा मी नेहमीच पहिला साक्षीदार होतो आणि आहे. यापुढेही त्यांनी असाच जगाचा प्रवास करावा आणि अज्ञाताचा वेध घेत महाराष्ट्राला आणि जगालाही अज्ञाताचा
अज्ञात प्रदेशांचे दर्शन घडवावे असं वाटतं. त्यांना शुभेच्छा. साताऱ्यातले ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा अतिशय वस्तुनिष्ठ अभिप्राय आपल्याकडे आलेला आहे. डॉक्टर संदीप श्रोत्रींनी लिहिलेलं इंकाची देवदरी हे प्रवासवर्णन वाचकांच्या मनातलं कुतूहल शमवण्याचा बराचसा प्रयत्न करतं. एवढंच नव्हे तर डॉक्टर श्रोत्री संत वाङ्मयाचा उपयोग करत निसर्ग, संस्कृती आणि विज्ञान या सर्व बाबतीत वाचकांना सहजपणे साक्षर करतात. त्यामुळे इंकाची देवदरी वाचणं हा वाचकांना प्रगल्भ करणारा अनुभव आहे, असं डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर त्यांच्या अभिप्रायात म्हणतात. मराठी साहित्यातलं प्रवास वर्णनांचं दालन हे अतिशय समृद्ध आहे. वाईरकर गोडसे भटजींच्या माझा प्रवास, नंतर रावी जोशींची प्रवास वर्णनं, पु ल देशपांडेंची अपूर्वाई आणि पूर्वरंग, आणि त्यानंतर अगदी अलीकडे मीना प्रभू आणि दत्ता नाईक यांनी घडवलेलं जगाचं दर्शन, अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. प्रवास वर्णनं माणसाला का हवी असतात? प्रत्येक माणसाच्या मनात कुतूहल असतं आणि हे कुतूहल प्रवास वर्णन पूर्ण करतं. आणि हे जे कुतूहल असतं त्यात माणसाला इतर माणसं ती कशी वागतात, त्यांची संस्कृती काय, त्या संस्कृतीतली भाषा, संगीत आणि त्यांनी निर्माण केलेली शिल्प काय आहेत, आणि त्याचवेळी निसर्गाने तिथे काय वेगवेगळे चमत्कार दाखवले ते पाहावेसे वाटतात. त्यात डोंगर असतात, त्यात धबधबे असतात, त्यात नद्या असतात. हे सर्व या किंवा त्या प्रकारे या सर्व प्रवास वर्णनात येतं. म्हणजे प्रवास वर्णनं ही माणसांचं जे कुतूहल असतं, इतर माणसं, इतर मानवी संस्कृती, मानवी समाज समजावून घ्यावा त्यासाठी असतं. डॉक्टर श्रोत्री आपल्याला एक पाऊल किंवा खूप पावलं किंवा अनेक योजनं खरं पुढे घेऊन जातात. त्यांच्या पुस्तकातून ते आपल्याला सांगतात की मानवी संस्कृती, मानवी समाज किंवा माणूस हा जर समजून घ्यायचा असेल तर माणूस हा भोवतालच्या निसर्गाचा, परिसराचा, पर्यावरणाचा एक भाग आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि तो त्याचा भाग आहे म्हणजे फक्त हवा, पाणी एवढ्याच गोष्टी नव्हे, वृक्षवल्ली नव्हे, तिथले पशु पक्षी हे सर्वजण एकत्र होऊन एक सुंदर जीवनाचं चक्र सुरू असतं. डार्विन जे सांगतो ते अगदी सहजपणे आपल्याला जगाच्या संदर्भात श्रोत्री समजावून देतात. आणि श्रोत्रींच्यामुळे आपण अधिक प्रगल्भ होतो. भोवतालचे जग आणि स्वतः यांनाही आपण अधिक नीटपणे समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. श्रोत्रींच्या साहित्याची भाषा आपल्याला माहिती आहे, ती साधी, सोपी, प्रवाही, वरवती आहे. ते आपल्याला सहजपणे मित्रासारखे पुढे घेऊन जातात. पण हे घेत असताना, माणसाला विज्ञान साक्षरता देत असताना ते आणखीन एक गोष्ट करतात. त्यांच्या लिखाणात संत वाङ्मय, त्यांच्या लिखाणात संत वाङ्मय आणि त्यापासून न्यूटन, डार्विन, आईन्स्टाईन सर्व असतात. आपलं जीवन अधिक समृद्ध होतं. मराठीत अशा प्रकारची प्रवास वर्णनं लिहिली गेलेली नाहीत. माझ्यामुळे भारतीय भाषा लिहिण्याचा प्रयत्न फारसा झालेला नाही. त्यामुळे लेखक आणि प्रकाशक यांना माझी विनंती आहे की हे पुस्तक इतर भारतीय भाषात नव्हे, याचं भाषांतर आणि प्रकाशन राजहंसने केलं पाहिजे असं मला वाटतं. आज ई प्रकाशित होत असलेल्या इंकाची देवदरी या डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या पुस्तकातला अंश आता आपण ऐकणार आहोत. वाई इथले प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे देखील डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्यासह इंकाच्या देवदरीला भेट देऊन आले आहेत. तेच या अंशाचं वाचन करतील. इंका संस्कृतीचे अभ्यासक श्रीयुत जुवान कार्लोस हे या सहलीमध्ये डॉक्टर श्रोत्रींना लाभलेले मार्गदर्शक. जुवान कार्लोस यांच्या मदतीने इंका संस्कृतीचे रौद्र, नाजूक, गूढ, रम्य, भव्य, प्रगत, तरीही भाविक असे विविध पैलू आपल्यासमोर एकाच वेळी दृग्गोचर होत असतात आणि प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची उत्सुकता अगदी शीग गाठते. बिन लोहाच्या, बिन लिपीच्या
बिन घोड्याच्या बिन चाकाच्या या इंका संस्कृतीचं पाषाणाचं रथचक्र कसं उद्धरलं गेलं याविषयीची उत्सुकता शिगेला पोचणार हे नक्की. नमस्कार. इंकाची देवदरी, गूढ इंका संस्कृती आणि माचू पिचू हे माझा मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी लिहिलेलं पुस्तक. संदीप, मी, त्याचे कुटुंबीय आणि आणखी काही मित्रमंडळी असे आम्ही पेरूच्या सफरीला गेलो होतो आणि तिथल्या माचू पिचू आणि इतरही बऱ्याच काही ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. हे पुस्तक इंका संस्कृती आणि माचू पिचू बद्दल आहे. आज या पुस्तकाचं अनावरण होत आहे. त्यानिमित्त मी यातला एक खास अंश वाचून दाखवतो. मुळात आम्ही सफर केली तो प्रदेश विलक्षण आहेच, पण डॉक्टर संदीपने याद केलेलं वर्णन देखील तितकंच विलक्षण आहे. ऐका तर. अजिम्या ब्रह्म पाहिले, ऐका पुराण पर्वता, देवा माचू पिचू तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्याचं नाव कुझको. तिथे एक राजा राज्य करत असे. तो स्वतःला सूर्यपुत्र मानत असे. त्या शहरातून कित्येक शतके इन्का नामे एक सूर्यकुलातील संस्कृती रुजली होती. मानको, पाचाकुटी, वास्कर, आताहुल्पा आदी अनेक सूर्यवंशी कुलातील इन्का राजे तिथे सुखेनैव राज्य करत होते. त्यांच्या साम्राज्याची व्याप्ती खंडप्राय होती. अतिप्रचंड पाषाणखंड लिलया कापून त्यांनी घरं आणि मंदिरं बांधली होती. केवळ मोजक्याच कायद्यांच्या आणि विश्वासाच्या आधारावर त्यांचं राज्य प्रचंड श्रीमंत आणि समृद्ध झालं होतं. सोन्या चांदीची लयलूट चालू होती. माणिक मोत्यांच्या राशी पायाशी ओतल्या जात होत्या. मक्याची कणसं अगदी जोंधळ्याला चांदणे लगडून जावे अशी बहरत होती. इन्कांना लोखंडाचा शोधच लागला नव्हता. ते बिचारे आपले सोन्या चांदीत भागवत होते. लहानपणापासून शब्दशः चांदीच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मक्याचा घास एकमेकाला भरवत होते. खाजगी मालमत्तेची कल्पनाच नसल्यामुळं जे आहे ते सगळ्यांचंच होतं. होता होता त्यांची कीर्ती सुदूर 7 समुद्रापार पसरली. सगळं काही सुखानं चालू असताना दृष्ट लागली. संपूर्ण साम्राज्यामध्ये कथा पसरली. लोक चवीनं चर्चा करू लागले. 7 समुद्रापार असणारे, गोऱ्या कातडीचे आणि भरघोस दाढीमिशा असणारे काही लोक किनाऱ्यावर आले होते. त्यांच्या अंगावर लोहधातूचे कपडे होते, म्हणजे चिलखतं. या इन्कांना चिलखतं माहितीच नव्हती, कारण लोहच माहीत नव्हतं. त्यांच्याकडे पांढऱ्या पडद्यांची मोठी मोठी समुद्रावर तरंगणारी घरं होती, म्हणजे शिड्याची जहाजं. हातामध्ये आग ओकणाऱ्या काळ्या धातूच्या नळ्या होत्या, म्हणजे बंदुका. आकाशातून कडाडणाऱ्या विजेसारख्या आवाज करणाऱ्या भल्या मोठ्या नळ्या होत्या, म्हणजे तोफा. आणि त्यांच्या साथीला 4 पायाचे मोठे विचित्र जनावर होतं, म्हणजे घोडा. यातलं काहीच या इन्कांनी पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. बापरे, आता आपण काय करायचं? राजाला वाटलं जणू काही सूर्यदेवानंच आपले दूत पाठवले. त्याला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तो त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक झाला. भेट ठरली आणि तिथेच घात झाला. कोणता तरी बहाणा करून त्या गोऱ्या लोकांच्या सरदारांनी अपमान अपमान म्हणून कांगावा सुरू केला आणि 4ही बाजूंनी राजाला घेरलं. मुठभर चिलखती घोडेस्वारांसमोर राजाचं हजारोंच्या संख्येनं असलेलं सैन्य हातबल ठरलं आणि त्याच क्षणी इन्का साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. राजा पडला, राज्य पडलं. राजधानीमध्ये त्या गोऱ्यांचं मुठभर सैन्य पोचलं आणि त्यांनी कब्जा घेतला. राजाच्या मुलालाच नवा राजा करण्याचं नाटक केलं खरं, परंतु नामधारी म्हणून. सगळ्या राज्याचाच धर्म बदलला. मंदिरं पडली आणि चर्चेस उभं राहिली. हा नामधारी राजा पळून गेला. त्यांनी बंड केलं. दाट जंगलं, उंच डोंगर, खोल दऱ्या आणि त्यातून वेगात वाहणाऱ्या खोल नद्या यांच्या आश्रयानं गनिमी काव्यानं तो हल्ले करत राहिला. गोऱ्यांच्या सैन्यानं त्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले. अनेक स्थानिक इन्का लोकांना हाल हाल करून मारलं, पण राजाचा पत्ता काही लागला नाही. नवा राजा गतवैभव आणि सत्ता परत मिळवण्यासाठी जीवाचं रान करत काही वर्ष लपून राहिला, पण दुर्दैवानं एके दिवशी तोही सापडला. त्याला बंदिवान करून कुझको शहरात आणलं गेलं
आणि सगळ्यांसमोर त्याचं शिर धडावेगळं केलं गेलं. कित्येक दिवस राज्याचे निष्ठावान शोकाकुल नागरिक उपाशी राहिले. त्यांनी निश्चय केला की राजा नाही म्हणून काय झालं, त्याच्या पवित्र मंदिराचा मठाचा पत्ता कुणाला सांगायचाच नाही. त्या मठामध्ये राजवाडे होते, कबरस्थानं होती, कारखाने होते, जनानखाने होते, तुरुंग होता. त्याशिवाय सूर्य, चंद्र, ग्रह, तारे यांना पूजण्यासाठी दगडामध्येच मंदिरं केली होती आणि सूर्याची भ्रमणकक्ष ओळखून शेती आणि इतर सणासुदीच्या तारखा ठरवण्यासाठी दगडामध्येच कॅलेंडर कोरलेलं होतं. एवढंच नव्हे तर चक्क त्यांचा निसर्गदेव प्युमा म्हणजे दक्षिण अमेरिकेतला एक सिंहासारखा प्राणी आणि कॉन्डॉर म्हणजे दक्षिण अमेरिकेतलाच एक गिधाडासारखा पक्षी यांची मंदिरं सुद्धा होती. संपूर्ण मठाला संरक्षण देण्यासाठी डोंगर उतारावर दगडी टप्प्याटप्प्यांची तटबंदी केली होती. त्यातून शेती केली जात होती आणि त्यासाठी शेजारच्या डोंगरातनं पाणी आणून खेळवलं होतं. स्वतः राजा आणि त्याच्या 100हून अधिक राण्यांसह हजारभर माणसं तिथे नांदत होती. ते पवित्र शहर काही दिवसातच इन्का लोकांनी स्वतःहून निर्मनुष्य केलं. उंच डोंगराच्या बेचक्यामध्ये तसंच घनदाट जंगल आणि ढगांच्या काळाच्या पडद्याआड अज्ञातवासात लपून राहिलं ते शहर. गोऱ्या सत्ताधाऱ्यांनी कितीही आमिष दाखवली तरी सुद्धा स्थानिक लोकांनी अशा शहरांचा आणि मठांचा सुगावा लागू दिला नाही. किती वर्ष, किती पिढ्या? पुरी 400 वर्ष. त्या काळामध्ये गोऱ्यांचं राज्य गेलं, नवं प्रजासत्ताक आलं. पण धर्म आणि भाषा मात्र गोऱ्यांची चिकटली ती चिकटलीच. 80% लोक नव्या धर्माचे पाईक झाले, पण 20% जनता मात्र अजूनही शुद्ध इन्का धर्माचा अभिमान बाळगणारी होती. आधुनिक युगातल्या सुखसोयी आल्या, पण पिढ्यानपिढ्या जपलेलं गुप्त वैभव तसंच लपून राहिलं. एक दिवस मात्र असा उगवला की हे वैभव नव्या जगापुढे आलं. ते अगदी योगायोगानं. एका संशोधकाला ते अलगद सापडलं. ती तारीख होती 24 जुलै 1911. त्यांनी स्थानिकांना विचारून त्या मठाचं नामकरण केलं माचू पिचू. पुराण पर्वत, वर्षानुवर्ष रपून राहिलेला आणि दाट लतावेलींनी गुरफटून गेलेला तो मठ मुळातच भक्कम दगडी बांधकामामुळे पाऊस, वारा आणि भूकंपांना तोंड देत फारसं नुकसान न होता ताठ मानेनं उभा होता. ते भग्नावशेष नव्हतेच. भग्न होण्यासाठी कोणी विघ्न संतोषी तिथवर पोचलेच नव्हते. फक्त गवताचं छप्पर तेवढं काळानुसार झडून गेलं होतं. बस इतकंच. बिन लोहाच्या आणि बिन लिपीच्या, बिन घोड्याच्या आणि बिन चाकाच्या या इन्का संस्कृतीचं काळाच्या उदरात रुतलेलं हे पाषाणाचं रथचक्र अशा पद्धतीनं पुन्हा उद्धारलं गेलं होतं. आजही त्याच्यातली अनेक रहस्य उलगडण्यासाठी जगातल्या संशोधकांना, पुरातत्व शास्त्रज्ञांना ते साथ घालतंय. मुळात माचू पिच्चू हे नावच खरं नाही. खरं नाव कुणालाच माहीत नाही. या संपूर्ण मठाचा मठाधिपती पुरुष होता की स्त्री हे देखील रहस्य आहे. बहुधा ती एक स्त्री असावी, कारण तिथल्या गुहांमध्ये सापडलेल्या अवशेषांमध्ये सर्वात पवित्र उच्चस्थानी असलेला आणि तलम वस्त्र आणि सुंदर दागदागिन्यांनी मढवलेला असा कुठला सांगाडा सापडला असेल तर तो एका तरुण स्त्रीचा. या माचू पिचूच्या पुनर्शोधामुळे संपूर्ण पेरू देशाचं पर्यटन मूल्य वाढलंच, पण सगळ्या जगाला तोंडात बोटं घालायला लावेल असा वारसा हक्काचा पुरावा मिळाला. संपूर्ण लॅटिन अमेरिकेत उत्खननाची लाट आली. आजही अनेक अभ्यासक तिथे येत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या माचू पिचू सारखी आणखी काही शहरं, मठ आणि मंदिरे त्या इन्का भूमीमध्ये लपलेली सापडत आहेत. माचू पिचूच्या समोरील वायना पिचू या डोंगरामध्ये असे अवशेष सापडलेत. काही इन्का पूर्व काळातले सुद्धा असावेत. उत्तर पेरूमध्ये ग्रान पाजाटेन या नावाचं असंच प्राचीन शहर आढळलंय. पण माचू पिचूची ही कहाणी अशी अनोखी, गूढ आणि आगळीवेगळी आहे. ती समजून उमजून घेतल्यास ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण होईल. ही कहाणी आमचा पेरूभक्त परायण गाईड जुआन कार्लॉस या कथेकरी बुवांनी आम्हाला सांगितली आणि आम्ही माचू पिचूच्या दिशेनं पायऱ्या उतरायला सुरुवात केली. तिथल्या एक एक इमारती आम्ही कार्लॉसच्या तोंडून समजून घेणार होतो आणि त्यामध्ये दडलेल्या कहाण्या सुद्धा. माचू पिचू रौद्र आहे तितकंच नाजूक आहे, भव्य आहे तितकंच गूढ आहे, बोलगेवढं आहे तेवढंच मूक आहे.
दगडांनी घडवलेलं शहर आहे, तितकंच वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेलं हिरवगार जंगल आहे. त्याच्या इमारतींच्या बांधकामाचे हेतू जितके गूढ आहेत, तितकेच त्याचं 400 वर्ष गुप्त राहणं हेही एक गूढ आहे. पाषाण खंडामध्ये कोरलेलं मंदिर तर आहेच, परंतु खगोलातील अगम्य शक्तींचा वेध घेणारी ती वेधशाळा देखील आहे. माचू पिचूच्या रूपानं नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा या विश्वाला मिळालाय हे खरं. निसर्गानं दान केलेल्या एका अप्रतिम कॅनव्हासवर कल्पक मानवी चित्रकारानं रंगवलेलं ते एक अजोड असं चित्र आहे. सृष्टीच्या अतिभव्य पसाऱ्यामध्ये हे अद्वितीय स्थान म्हणजे खरोखरच एक देवघरच आहे. तिथे असताना तुमच्या मनामध्ये फक्त एकच भाव असतो, तो म्हणजे कृतज्ञतेचा. खरोखरच त्या स्थानी हे मंदिर किंवा मठ स्थापन करावा असं ज्याच्या मनात आलं असेल, त्या पुराण पुरुषाला त्याच क्षणी मी उभ्या उभ्याच कुर्निसात केला आणि पुढे गुडघे वाकून जमिनीवरील माती उचलून माझ्या कपाळावर लावली, माचू पिचूच्या नावानं चांगलं असं म्हटलं आणि माचू पिचूची सफर सुरू केली. इंकाच्या राजधानीचं शहर कुस्को इथले इंका संस्कृती अभ्यासक आणि मार्गदर्शक श्रीयुत जुवान कार्लोस हे डॉक्टर संदीप श्रोत्रींना त्यांच्या माचू पिचूच्या पर्यटनाच्या वेळी मार्गदर्शक म्हणून लाभले. अल्पकाळातच डॉक्टर श्रोत्री आणि श्रीयुत कार्लोस या दोघांमध्ये बंधुभावाचा अतूट बंध तयार झाला. उभयतांनी आपापल्या संस्कृतीमधली साम्य स्थळं एकमेकांना उलगडून दाखवली, जेणेकरून परस्परांची संस्कृती जाणून घेणं ही आनंददायक प्रक्रिया ठरली. Dear Mr. Carlos, we are happy that you are watching this program live. We welcome you to this publication ceremony. Hello, my name is Juan Carlos Machicado Figueroa, and I am sending this message all the way from Cusco, Peru. It has been a tremendous honor to meet some years ago my spiritual brother, Dr. Sandeep Shrotri. We had been spending many hours speaking about the Incas and making the parallels with the ancestral Indian culture. And we were discovering that both of our cultures share a lot in common. And I think this had to be written, and that is why my spiritual brother had surprised me this time with this book that he just published titled Incanchi Diodri. I am so happy that he was able to place in words, in pages, the values of my culture, which I am sure are very similar to the Indian culture. Especially that sense of communal life, that philosophy where we are all brothers and sisters and we all need each other permanently. So the pages of this book, as far as I have seen a little bit in a video, are showing not only Inca corners, but they are also showing the traditions, the people, the wonderful architecture of my ancestors, which in a way are going to be an open invitation to every one of you over there in India. So thank you very much, my spiritual brother Sandeep, for writing this fantastic book. You are promoting not only Peru, but you are promoting also, as I told you again, the values of our societies. In behalf of Cusco Inca Tour, which was also the travel agency which had attended you, and also in behalf of Iracema Claudia and Madeleine, we want to send you our congratulations, our deepest congratulations for such a fantastic job that you just did. So my brothers and sisters from India, remember that we are here waiting for you anytime you would like to come. So we will be happy to show you all the Inca corners and share again with you all that ancestral philosophy. So again, congratulations, my spiritual brother Sandeep, and all the success for you in the future. Bye bye. आणि आता आजच्या ई प्रकाशन सोहळ्यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग. स्वतः लेखक
डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी आपल्याला दिलेलं सुंदर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन. नमस्कार, मी डॉक्टर संदीप श्रोत्री. साताऱ्यामध्ये सर्जन म्हणून जरी काम करत असलो तरी मूळ माझा पिंड हा भटक्या जमातीतला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण चान्स मिळेल, जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी मी बाहेर भटकत असतो. आणि केवळ नुसतंच भटकत नाही तर आमच्या घराणंच सगळं शिक्षकांचं असल्यामुळं ते इतरांनाही सांगायची हौस दांडगी आहे. त्यामुळे मी ते गेले 20-25 वर्ष ज्यावेळी माझ्या खांद्यावर कॅमेरा आला तेव्हापासनं मी इतरांना मी बघितलं ते सांगत असतो आणि त्यांना मी काढलेली चित्रही दाखवत असतो. आणि त्यातूनच हे सगळं आमचं निसर्ग आणि पर्यावरण भटकंती रानवाटा संस्थेच्या माध्यमातून जी व्हायला लागली, त्यातून माझे वर्तमानपत्रातून मासिकातून अनेक लेख यायला लागले. त्यातूनच जन्म झाला तो पुस्तकांचा. कारण लेख हे वाचकांना आवडायला लागले, वाचक मला प्रतिक्रिया कळवायला लागल्या आणि हे सगळं अनुभवाचं जे गाठोडं होतं ते गाठोडं एक एक पुस्तक रूपानं उलगडायला लागलं. आज माझं हे 10वं पुस्तक प्रकाशित होत आहे, याचा मला तर खूप आनंद आहे आणि समाधान पण आहे. कारण यामध्ये जे या 10ही पुस्तकामध्ये मी मराठी भाषेमध्ये या विषयावर लिहिलेला पहिला माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही. राजहंस प्रकाशन आणि डॉक्टर सदानंद बोरसे, दिलीपराव माजगावकर या दोघांनी माझ्या या अनुभवाच्या गाठोडं जे मी लिहिलेली होती त्यातली नको असलेल्या गोष्टी काढून त्या दगडातून एखादी शिल्प कसं करतात तसं शिल्प करून हे आपल्यासमोर आणलेलं आहे असं मला जास्त प्रकर्षानं वाटतं. आणि म्हणूनच मला या सर्व परिवाराचे शतशः कृतज्ञता आणि आभार मानायचे आहेत. आपण आता या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे येऊया. तर मी स्क्रीन शेअर करतो. आज आपण पुस्तक जे प्रकाशित करत आहोत त्याचं नाव आहे इंकांची देवदरी. आणि हे जी इंकांची देवदरी, मी इंका मुळात कोण आहेत, त्यांची देवदरी म्हणजे काय, याबद्दल मी तुम्हाला थोडक्या काही भाषेमध्ये काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. 2015 साली मी पेरू आणि इक्वेडोर या 2 देशांची सहल काढलेली होती. पुण्याचे सुहास गुर्जर की ज्यांचा मुलगा तिथे लिमामध्ये असतो, तर त्यांच्या पुढाकारातनं आम्ही ही सहल करून आलो. त्यामध्ये इक्वेडोर देशामधील गॅलापागोस बेटं जी प्रशांत महासागरात खूप लांब दूर अंतरावर आहेत आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामुळं ती सर्व दूर त्याची प्रसिद्धी झालेली होती अशी गॅलापागोस बेटं. पेरू मधील अमेझॉनचं जंगल ज्याच्या मधील मनू राष्ट्रीय उद्यान आम्ही एक आठवडाभर फिरलो होतो ते. आणि हा अनेक रहस्यांनी आणि अनेक गुपितांनी, अजूनही ती गुपितं आहेत, भरलेला आहे, समृद्ध आहे. पेरू आणि भारत यांची देखील आपल्याला तुलना करता येते, परंतु ती मी नंतर चौथ्या माझ्या पुस्तकाच्या या मालिकेतलंच 4थं पुस्तक येणार आहे त्यामध्ये केलेली आहे. आणि ही जी माझी भटकंती झाली त्या अनुभवाचं गाठोडं इतके मोठं झालं की ते एक गाठोडं कोणाला पेलवल असं मला वाटत नव्हतं. मलाही ते पेलवत नव्हतं, परंतु वाचक म्हणून वाचकांना, प्रकाशक म्हणून प्रकाशकांना आणि विक्रेत्यांना हे एकदम जाड 500-600 पानाचं काही पुस्तक करता आलं नसतं आणि केलेलं चुकीचं होतं. मगाशी मी सांगितलं तसं या अनुभवातनं नेमके अनुभव वेचून काढून नको त्या अनुभवाची काटछाट करायला अत्यंत सुंदर रूपाने हे पुस्तक याला हे सगळं कारणीभूत आहे. त्याला राजहंस प्रकाशन आणि त्यांचे साक्षेपी संपादक यांचं मोठा योगदान याच्यामध्ये आहे. पहिलं जे पुस्तक या मालिकेतलं आलं त्या पुस्तकाचं स्वागत हे अत्यंत वाचकांनी अगदी उत्साहाने केलं. एका वर्षामध्ये त्याला 6 पुरस्कार मिळाले. हे कासवाचं बेट म्हणजेच गॅलापागोस बेटांची अद्भुत सफर. तर या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा एक मोठा पुरस्कारही, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारही मिळाला. त्याच्या पटोआड आलेलं जे पुस्तक आहे की ज्याचं मुखपृष्ठच आपल्याला आकर्षित करून घेतं, तर ते पुस्तक म्हणजे मनूचे अरण्य. मनू म्हणजे आपल्याकडचा मनू नाही, मनुस्मृतीमधला मनू नाही, तर नदीचं नाव हे मनू हे आहे. आणि अमेझॉनच्या खोऱ्यातली जंगल भटकंतीतले माझा अनुभव हे सगळे पुस्तक रूपानं काढले गेले. ही सगळी पुस्तकाची जी सजावट आहे त्यामध्ये सुद्धा
तृप्ती देशपांडे, मुग्धा दांडेकर यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्याबद्दलही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करतो. याही पुस्तकाला आता नुकताच ठाणे मराठी ग्रंथालयाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या पाठोपाठ आज जे आपण प्रकाशित करतो आहे ते म्हणजे इंकांची देवदरी. याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. त्याच्या पाठोपाठ येणारं चौथं पुस्तक जे आगामी आहे ते म्हणजे पेरू देशामधीलच वाळवंटावर नास्काच्या अगम्य रेखाकृती आहेत आणि लिमा या शहरामध्ये काही गुपितं अजूनही तळघरामध्ये काही दडवलेली आहेत. तर या संदर्भातलं पुस्तक आहे. साधारण हे सगळं प्रकरण, हे सगळी चारही पुस्तकांपैकी ही 2 शेवटची जी पुस्तकं आहेत ती सुरेशचंद्र नाडकर्णींचं जे पृथ्वीवर माणूस उपरास याच्यामध्ये यातल्या काही ठिकाणांचा जरूर उल्लेख आहे. मीना प्रभूंसारख्या प्रवास वर्णनासाठी, मराठीतल्या प्रवास वर्णनासाठी ज्या साहित्यिका प्रसिद्ध आहेत त्यांच्याही पुस्तकात काही उल्लेख आहेत. परंतु त्या विषयाला पूर्णपणे योगदान दिलेलं, त्या विषयाला पूर्णपणे न्याय दिलेलं पुस्तक आहे असं पहिल्यांदाच येणार आहे. तर हा चौथा भाग आहे. आता आपण पेरू देशाबद्दलची थोडीशी माहिती अगदी 2 मिनिटात घेऊ की पेरू हा भारतासारखाच वैविध्यतेने नटलेला आहे. भारतामध्ये हिमालय जशी जगातला सर्वोच्च पर्वत आहे तसा पेरूमध्ये अँडीज पर्वत आहे आणि अँडीज पर्वत हा नुसताच पेरूमध्ये नाही तर अख्ख्या दक्षिण अमेरिकेमध्ये 7,000 किलोमीटर उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. त्यामुळे पेरूमध्ये अमेझॉन हे जंगल म्हणजे जंगलातला पेरू, कोस्टल पेरू म्हणजे ज्या कोस्टल समुद्र किनारा त्याला लिमासारख्या शहरांना लाभलेला आहे तर ते पेरू, उंचीवरचा म्हणजे अँडीज मधला पेरू आणि हा वाळवंटातला पेरू, हा जो रस्ता दिसतोय या रस्त्यातून आपण नास्काच्या रेषांकडे प्रवास करतो तर हा पेरुवियन डेझर्ट. तर अशा या पेरूचे आम्ही 4 भाग करून ते आपल्या समोर रसिकांसमोर, साहित्य प्रेमींसमोर आपण आणत आहोत. तर आपण आता या पुस्तकाच्या थोडीशी तोंड ओळख मी करून देणार आहे. त्याच्याकडे जाऊया की पेरू देशामध्ये जवळजवळ 30,000 वर्ष जुनी, 3,000 वर्ष जुनी, ख्रिस्तपूर्व 3,000 म्हणजे आजपासून 5,000 वर्ष जुनी अशी काही अवशेष सापडलेले आहेत. त्यावेळेपासून इथं लोकवस्ती होती, संस्कृती होती. इंका संस्कृती म्हणलं तर फार अलीकडची आहे असं आपण म्हणूया. परंतु दक्षिण अमेरिकेमध्ये इंका, माया आणि ॲस्टेक या 3 संस्कृती मात्र अलीकडच्या असल्या तरी त्या खूप रहस्यमय आणि अनेक गुपितं त्यांच्या पोटात अजूनही उलगडलेली नाहीत अशी आहेत. तर अशी पिरॅमिड, अगदी म्हणजे अशी वेगवेगळी पिरॅमिड म्हणा, काही अवशेषही आज लिमा शहरातही आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये काही ममीज पुरलेल्या आहेत, त्यांच्या ममीच्या बरोबर काही भांडी ठेवलेली आहेत, काही कापड ठेवलेले आहेत, हे देखील बघायला मिळतं. आपण आता इंकांच्याकडे जाऊया. इंकांचं वैशिष्ट्य काय आहे, इंकांची गुपितं काय, हे सगळं तुम्हाला पुस्तकात जरूर वाचायला मिळेल. परंतु इंकांचं साधं वैशिष्ट्य म्हणजे त्या इंका लोकांना जरी भारता एवढं प्रचंड मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलं असलं तरी लिपी नव्हती, भाषा होती, तिचं नाव केचुआ, आणि लिपी मात्र त्यांची संदेशाची देवाणघेवाण दोरीच्या गाठी बांधलेल्या असतात रेशमाच्या दोऱ्यानं आणि त्यातून त्यांची केली जायची. हे फार मोठं गुपित आहे. त्यानंतर त्यांनी काही दगडी महाप्रचंड बांधकामं केली होती. ती कशी केली होती, ती त्यांनी केली होती का आणि कुठं बाहेरनं त्यांना काही एलियन सारखा कुठला प्रग्रहवासियांचा सपोर्ट होता, हे आजही आपल्याला गूढ म्हणून समजलं जातं. अनेक त्यांची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे त्यांच्या काळातली कापडं जी सापडली ती सुद्धा आज बलूनच्या कापडाला, यातनं हवा आरपार जाणार नाही त्यापेक्षाही जास्त डेन्स अशी ती कापडं आपल्याला सापडलेली आहेत. अशी अनेक वैशिष्ट्य आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतील. बटाटा आणि मका यांची देणगी या इंका लोकांनी जगाला दिलेली होती. 1,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीचे मके आणि बटाटे त्यांनी जगाला दिलेले आहेत. तर अशा या इंकांच्या देवदरीमध्ये आपण या पुस्तकातून त्या माध्यमातून प्रवास करणार आहोत. म्हणून त्याला असं म्हणलेलं आहे की सॅक्रेड व्हॅली, देवदरी. ही देवदरीला जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे उरुबांबा. उरुबांबा नदी ही अँडीज मध्ये कुस्को नावाच्या शहराजवळ उगम पावते आणि अमेझॉनच्या नदीला खाली पश्चिमेकडे वाहत जाऊन पूर्वेकडे वाहत जाऊन मिळते. या इंका लोकांची राजधानी होती, तिचं नाव आहे कुस्को. खरं तर कुस्कोचा अर्थच जगाची बेंबी किंवा नाभी असं आपण म्हणता येईल की हा पण पूर्ण हिंदू संस्कृतीकडे थोडासा हिंदू मिथकडे किंवा पुराणामध्ये आपण जाऊ शकतो. तर तसं आहे. मग असे मी सांगितलं की इंकाचे लार्जेस्ट एम्पायर ऑफ द दॅट पिरियड इतकं मोठं होतं. त्यांचा इंकांचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे देव हे जरी सूर्यपुत्र स्वतःला समजत असले तरी त्यांचे देव हे निसर्गातले होते. म्हणजे धबधबा हा त्यांचा देव होता.
इंद्रधनुष्य हे त्यांचं देव होतं, आकाशातून कडाडणारी वीज ही त्यांची देव होती आणि यांची मंदिरं तिथं आहेत असं म्हणलं जातं. स्पॅनिश लोकांनी पेरूवर आणि इंका लोकांच्यावर ज्यावेळी विजय मिळवला, एका रात्रीचीच गोष्ट आहे ती गोष्ट देखील पुस्तकात दिली आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्याच दगडी बांधकामांवर स्वतःची चर्चेस आणि कॅथेड्रल्स अशी उभी केली, ती पण आपल्याला तिथे बघायला मिळतात. मुळात कुस्को हे शहर बांधलं गेलं ते इंका राजा पाचापुटी यानं, तर त्या शहराचं बांधकाम हे तेथील म्हणजे तिथल्या वाळवंटात, अति उंचीवरच्या वाळवंटात जो लायन ऑफ द डेझर्ट म्हणतात, सिंह म्हणतात त्याला, प्युमा असं म्हणलं जातं, तर त्याच्या आकारामध्ये बांधलं गेलं. त्याची काही ठिकाणी अवशेष आजही दिसतात आपल्याला, तेही अवशेष आम्ही बघितले. इंका शहराची ही जी राजधानी आहे ती संग्रहालयांनी समृद्ध आहे, कारण सांगायलाच तिथं अवशेष इतके प्रचंड आहेत, सांगायलाच गोष्टी आहेत, त्यामुळं संग्रहालय देखील भरगच्च अशी भरलेली आहेत. त्यामुळे सिटी ऑफ म्युझियम्स असं त्याला म्हणलं जातं. कोरिकांचा म्हणजे त्यांचं सुवर्ण मंदिर, हे सुवर्ण मंदिर म्हणजे आजही मोठं रहस्य आहे. त्यांच्या काळामध्ये या इंकांचं सर्वात मोठं रहस्य असं आहे की त्यांना लोखंडाचा शोध माहीत नव्हता, फक्त सोनं, चांदी आणि प्लॅटिनम या गोष्टीत हेच धातू त्यांना माहीत होते. तरी देखील त्यांनी कित्येक टन दगड हे घासून पुसून वेगवेगळ्या आकारामध्ये उचलून त्यांनी आकार करून त्यांनी त्यात बसवले कसे, ह्याचं मोठं आश्चर्य आहे. आणि त्याचं प्रतीक म्हणजे आपल्याला हे मंदिर दिसतं कोरिकांचा. हे कोरिकांचा म्हणजे सुवर्ण मंदिर म्हणतात, कारण ही जी समोरची भिंत तुम्हाला दिसतेय ती भिंत पूर्णपणे सोन्यानं मढवलेली होती असं स्पॅनिश बखरकारांनी लिहून ठेवलेलं आहे. स्पॅनिश आणि पोर्तुगीज या लोकांनी दक्षिण अमेरिकेतलं सोन्याची लूट फार प्रचंड केली, ते पण आपल्याला बघायला मिळतं. पण तरी पण त्यांना ही दगडं काही उचलून नेता आली नव्हती, आणि ही दगडं आज साक्षीदार आहेत की इंका लोकांनी काय काय मोठ्या मोठ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, आणि कुतूहल आपलं जागृत होतं. या दगडातून त्यांनी कुठलीही सिमेंट नाहीये, परंतु एक साधा कागद केस सुद्धा जाऊ शकणार नाही इतकी प्रचंड त्यांची कारागिरी होती. या दगडामध्ये त्यांनी अशी इकडून तिकडे जाणारी पाणी जाणारी भोकं केलेली आहेत, बिजाकडे करून दरवाजे केलेले आहेत दगडी. हे कसं केलं असेल आणि का केलं असेल याच्या काही सिद्धांत लोकांनी मांडलेले आहेत, संशोधकांनी मांडलेले आहेत, ते सुद्धा मी पुस्तकात लिहिलेले आहेत. की काही झाडं त्याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड सारखं येत होतं आणि ते नायट्रिक ऍसिड दगडाने वितळवायचं वगैरे असं काय काय त्यांनी दिलेलं आहे. परंतु खरं खोटं हे फक्त त्या इंकाच्या देवाला म्हणजे विराकोचा या देवालाच माहिती असं मी लिहिलेलं आहे. इंकांचं आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आकाशगंगेचं फार सखोल ज्ञान होतं. दिवसा देखील ते ताऱ्यांची लोकेशन त्यांच्या दगडांच्या शिल्पातून दाखवू शकत होते. तर या आकाशगंगेचा असा एक फोटो तिथं आपल्याला सापडतो त्यांच्या संग्रहालयामध्ये, की ज्याच्यामध्ये आकाशगंगेमध्ये असलेल्या ज्या ब्लँक स्पेसेस आहेत, काळ्या जागा आहेत, त्या काळ्या जागांना त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावं दिलेली आहेत. इंकांचे भग्नावशेष काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. ते एक 4-5 ठिकाणी कस्को शहराच्या शेजारीच आम्ही जाऊन बघितले आणि अत्यंत सुंदर त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे मी केलेलं आहे. आणि अतिउंचीवर म्हणजे 3500 मीटर 4000 मीटरवर असल्यामुळं हवा देखील कशी स्वच्छ आणि आकाश देखील कसं निळं आहे हे फोटोत तुम्हाला दिसेल. साक्साय वामन म्हणून ही जी तटबंदी आहे कुस्को शहराची, तिथलं एक ठिकाण आहे. 300 टनाचे दगड त्यांनी वेगवेगळ्या आकारामध्ये कोरून कसे बसवले असतील आणि कसं त्यांनी आपल्याला काय त्यांचा संदेश आहे, कशासाठी बसवलं, कुणी बसवलं आणि का केलं, कसं केलं, हे सगळं रहस्य आजही आहे. आणि ते आम्हाला या जुआन कार्लोस मिग्युडा फिगेरा, की ज्याचा आपण मनोगत देखील ऐकणार आहोत, या माणसानं आम्हाला 7 दिवस या इंकांचा प्रखर अभिमानी हा माणूस आहे, तर त्यांना आपल्याला गाईड म्हणून आम्हाला लाभला, ते आमचं मोठं भाग्य आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यानं सांगितलेल्या माहितीचे मोठे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. मगाशी मी सांगितले की पवित्र नदी म्हणजे कुठली, तर उरुबांबा आहे. आपल्याकडे जगदंबा असते तशी ही उरुबांबा नदी. तर या नदीचं अति उंचीवर नदी उगम पावती आणि त्या नदीच्या काठाकाठाने वेगवेगळी इंका अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हा त्यातला एक गाव म्हणजे उलांताय तांबो म्हणून गाव आहे. तांबोचा अर्थ एक विश्रांतीची जागा. आणि इथं तुम्ही बघाल की खालनं वर अख्ख्या डोंगरावर दगडी बांधकामं केलेली आहेत त्यांनी आणि अतिशय सुबक केलेली आहे. आता हे 1-200 टनी दगड त्यांनी 30-30 फूट उंच दगड इथं समोर दिसत आहेत आणि ते भूकंप तिथेही हिमालयासारखे भूकंप होतात म्हणून त्यांनी 2 दगडांच्या मधनं कसे भूकंप विरोधक अशा चिपा बसवलेल्या आहेत बघा, दगडांच्याच आहेत त्या. डोंगर ढासळू नये आणि शेती करता यावी म्हणून असे वेगवेगळे त्यांनी टप्प्याची शेती, टप्प्याटप्प्यांची शेती, टेरेस फील्ड केलेले आहेत त्यांनी, फार्मिंग. परंतु हे सगळं गुपित होती आणि दगडांना या सोन्याचं मोल केव्हा आलं तर ज्या वेळेला 20व्या शतकाच्या सुरुवातीला हिरॅम बिंगम नावाच्या एका शास्त्रज्ञानं माचू पिचूचा शोध लावला. माचू पिचू हे देखील नाव
आपणच दिलेलं आहे. म्हणजे आपण म्हणजे नंतरच आहे, इंकांचं नाव वेगळंच असावं, कारण हे गुपितच होतं. त्यामुळे काय नाव माहित नाही. माचू पिचूचा अर्थ स्थानिक भाषेमध्ये हा उंच डोंगरामध्ये लपलेलं गाव असा अर्थ आहे त्याचा. आणि ह्या शहराचं वैशिष्ट्य असं आहे की खालून कुठं दिसत नाही, परंतु खालून आपण जवळजवळ 1,500-2,000 मीटर उंच चढून गेलो की मग आपल्याला दृष्टिक्षेपात येतं आणि आपलीच नव्हे तर जगातल्या ज्यांनी पहिल्यांदा बघाल त्यांची तोंड आपल्या बोट आपल्या तोंडामध्ये गेल्याशिवाय राहत नाहीत, इतकं अप्रतिम असं हे लेणं आहे. म्हणजे ह्याचा शोध लागल्यानंतर काही वर्षामध्ये ताजमहालपेक्षाही जास्त संख्येनं मानवनिर्मित एखाद्या ठिकाणी लोक भेट देतात असं हे गाव शहर म्हणून प्रसिद्धीला आलं. आणि नुसत्या त्या भागातच नव्हे, इंका लोकांचंच नव्हे, कुस्को शहराचंच नव्हे, तर अख्ख्या पेरू देशाचं भाग्य टुरिझम पर्यटन वाढलं ते या एका माचू पिचूच्या शोधानं. त्याच्याबद्दलची अत्यंत सुंदर सुरेख शब्दामध्ये माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यातल्या प्रत्येक दगडाला आमच्या या गाईड कार्लोस यानं, खरोखर त्या कार्लोसला मी सलाम करतो की त्यानं आपल्याला आम्हाला सांगितलेलं होतं आणि ते या शब्दामध्ये आपण पुस्तकामध्ये वाचू शकाल. ही दगडी बांधकामं अक्षरशः अनाकलनीय आहेत. प्रत्येक बांधकामाला, प्रत्येक दगडाला थेट खगोलशास्त्राशी संबंध आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्याचं महत्व आपल्याला पुस्तकात मिळेल वाचायला. इंका लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पहिल्यांदा दगडी कोरीव काम करायच्या अगोदर त्याची प्रतिकृती करायची लहानशी, आणि ती जी प्रतिकृती आहे ती म्हणजे आपल्याला समोर दिसते माचू पिचूची छोट्या याच्यामध्ये प्रतिकृती दगड कोरून त्यांनी केलेली आहे, तर ती करायची. हा त्यांचा दगड म्हणजे एक घड्याळ आहे किंवा कॅलेंडर आहे. या कॅलेंडरमध्ये हा जो दगड तिरपा दिसतोय तो कुस्को त्या माचू पिचूच्या डोक्यावर ज्या वेळेला सूर्य येतो आणि त्याची शॅडोलेस म्हणजे सावली अदृश्य होती, त्या क्षणापासून त्यांचं वर्ष सुरू व्हायचं, त्या क्षणापासून त्यांचे वेगवेगळ्या सणांचं सण सुरू व्हायचे. यासाठी म्हणून त्यांचं हे इतरही शहरात अशी त्यांची ठिकाणं होती, शिल्प होती, परंतु ती शिल्प स्पॅनिशांनी लुटून नेली, तोडून टाकली. हे शिल्प मात्र गुपित 400-500 वर्ष हे शहर गुपित राहिल्यामुळं, लपून राहिल्यामुळे हे तसंच शाबूत राहिलेलं आहे. तर आपल्याला हे अत्यंत सुंदर वर्णन आहे. त्या जोडीलाच मी इंका संस्कृतीचा जो काही IQ अभ्यास आहे त्या अभ्यासावर वाचन करून आमचा गाईड जो जुआन कार्लोस ह्याच्याशी चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारे इंकांची जवळजवळ 40,000 किलोमीटरचे रस्ते कसे बांधले त्यांनी, त्यानंतर त्यांनी पाणी कसं 40-40 किलोमीटरवरनं आणलेलं होतं, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र ते कसे रंगवायचे, वस्त्र टिकवायचे कसे, वस्त्र करायचे कसे, विणायचे कसे, किंवा त्यांचे सण वेगवेगळे कसे आहेत हेही आम्हाला एक झलक बघायला मिळाली. तर हे सगळं, त्यांची वाद्य कुठली होती, त्यांची भाषा कुठली होती, ही कडेला दिसते तुम्हाला. हे सगळं लिपी आहे त्यांची, ती एक गुपित असं दडलेलं आहे लिपीचं. त्यानंतर त्यांची आर्ट, सोनं, चांदी आणि प्लॅटिनम आणि माती, ह्याच्यातून त्यांनी जी काही वस्तू आणि संग्रहालय मध्ये आम्हाला बघायला मिळाली त्याचं वैशिष्ट्य. कोका म्हणजे कोकेन ज्या वनस्पतीपासून होतं त्या कोका झाडाचं सुद्धा त्यांच्याकडे एक मोठं संग्रहालय बघायला मिळालं. अशा आम्ही सगळं ते इंकांच्या बद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे. नीना मार्का नावाची त्याच कुस्कोच्या शेजारीच असणारी इंका संस्कृतीच्याही अगोदर खूप पूर्वी असलेली काही मम्मीज असणारी घरं, मम्मी ठेवायची असणारी घरं की ज्याला मी देह घर असं नाव दिलेलं आहे. तर त्यांच्यावरही मी शेवटी याच्यात लिहिलेलं आहे. आणि असं हे पुस्तक सुंदर नटवलं, त्यावर संस्कार केले. डॉक्टर सदानंद बोरसे, दिलीपराव माझगावकर आणि सर्व यांच्या टीमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आजच्या या प्रकाशनाला माझ्यासाठी, माझ्यावर प्रेमासाठी आवर्जून अनेकांनी आपले संदेश पाठवलेले आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.